आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील युवकांनी विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करणारा संकल्प करायला हवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवा पिढीला आवाहन. राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत माहिती. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्याशी बोलणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत ॲट 2047 युवकांचा आवाज या कार्यशाळेचा प्रारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केला. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की देश 25 वर्षाच्या अमृतकाळाच्या कालखंडातून जात असून देशातील युवकांनी एकतरी संकल्प करायला हवा. ते पुढे म्हणाले की असा संकल्प करा जो विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करेल. त्यांनी युवकांचं लक्ष्य आणि संकल्पाचं ध्येय एक असायला हवं यावर भर दिला. आजचा दिवस संकल्पासाठी महत्त्वपूर्ण असून 10 उत्कृष्ट संकल्पांना चांगले पुरस्कार देण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान म्हणाले की शिक्षण संस्थांची भूमिका ही कौशल्यक्षम व्यक्तीची निर्मिती अशी असायला हवी. इतिहास बघितल्यास विविध संस्थांनी देशातील युवा शक्तीला सशक्त बनवल्याचं दिसून येतं. व्यक्ती निर्माण झाल्यास सुदृढ राष्ट्राची निर्मिती होत असते आणि सध्या भारताच्या युवा शक्तीवर संपूर्ण जगाचं लक्ष असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मोदी यांनी देशभरातील राजभवनामध्ये आयोजित कार्यशाळेत विद्यापीठाचे कुलगुरू, संस्थाप्रमुख आणि प्राध्यापक सदस्यांना संबोधित केलं. प्रत्येक गाव, ग्रामपंचायतपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचाव्या आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा 10 नोव्हेंबरपासून काढण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील आडोळी इथं विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली असून उमेद योजनेच्या लाभार्थी संगीता राजकुमार पडघान यांचं मनोगत आता आपण ऐकूया. माझे नाव संगीता राजकुमार पडघाण. मी दिशा स्वयंसहायता समूहाची सदस्य असून माझा समूह सावित्रीबाई फुले ग्राम संघाला जोडलेला आहे व सावित्रीबाई फुले ग्राम संघातून मी 60,000 रुपयाचा निधी घेऊन मी एक शिलाई मशीन व छोटेसे पार्लर टाकलेले आहे. त्यामुळे मला घरी बसल्या 200 ते 300 रुपये रोज पडते. त्यामुळे मी उमेद अभियान व मोदी सरकारचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं भारतीय राज्यघटनेचं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाची वैधता सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. घटनेतलं कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती आणि ती रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठी पावलं उचलण्याचे आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केलं आहे. कलम 370 मुळे समाजातल्या सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांनाही त्यांचे लाभ मिळण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकानं जोपासावी, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. नागपूर विधान भवन इथं आयोजित 50व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संसदीय कार्यप्रणालीचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा या अभ्यास वर्गाचा उद्देश आहे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले तसंच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी आणि अधिव्याख्याता उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला समृद्ध लोकशाही दिली असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संधीची समानता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सभागृह काम करत असते. लोकशाहीचं ज्ञान, सखोल माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचा अभ्यास व्हावा, प्रक्रिया समजावी आणि त्याची प्रगल्भता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभ्यासवर्ग महत्त्वाचा आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्यात 3 ते 18 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात शाळेत चला अभियान राबवण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. केसरकर म्हणाले की 17 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात राज्यात 1,624 मुलं आणि 1,590 मुली असे एकंदर 3,214 बालकं शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकंदर 356 बालकं शाळाबाह्य आढळून आली असून ही सर्व 356 बालकं शाळेत दाखल करण्यात आली आहेत. राज्यात विशेषतः पालघर, ठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाईल. शालेय शिक्षण विभाग, महिला आणि बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदू नामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. 2 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनानं निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गारपीट अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जवळपास पीक, फळबाग यांचं नुकसान झालं आहे. त्यातही महत्वाचे कांदा हे पिकाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. सरकारनं 15 ऑगस्टपर्यंत अनुदान देण्याची घोषणा करूनही अद्याप त्याबाबत कोणतीही मदत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिली नाही. निर्यात बंदी झाल्यावर कांद्याचा भाव 1200 ते 1500 रुपये खाली घसरला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाया गेला आहे असं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. निर्यातीसाठी परवानगी दिल्यास अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास तयार आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2,216 कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा 25% मंजूर करण्यात आला असून त्यापैकी आज सकाळपर्यंत 1,690 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं असून सुमारे 634 कोटी रुपयांचं वितरण वेगानं सुरू आहे अशी माहिती आज प्रश्नोत्तराच्या तासात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली. राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत, पण सरकारचं याकडे लक्ष नाही. अवकाळी पावसानंही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शेतकरी संकटात असल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते विधान भवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसानं देशोधडीला लागला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी लावून धरत आहोत, पण सरकार ऐकत नाही. आता शेतकरीच सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील 5 दिवस संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 13 अंश सेल्सिअस तर सर्वात जास्त तापमान यवतमाळ इथं 30.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातील युवकांनी विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करणारा संकल्प करायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवा पिढीला आवाहन. राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत माहिती. आणि
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्याशी बोलणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.